आहोतच, पण त्याआधी पाहूयात यावेळच्या टॉप 25 बातम्या. माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी सुनेत्रा पवारांची निवड. सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार. साताऱ्याच्या कराडमधील उंडाळे इथं 43वा माजी सैनिक मेळावा पार पडला. नाशिकच्या तपोवन परिसरातील 1700 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध. 21 फेब्रुवारीला पुन्हा लाक्षणिक उपोषणाचा पर्यावरण प्रेमींचा इशारा. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण. मुंबईतील ज्ञान वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये 2 संशयितांच्या नार्कोटिक्स पूर्ण. अहवालानंतरच एसआयटीच्या कारवाईची पुढची दिशा ठरणार. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये चांदसमध्ये महिलेला कोयत्याने जीवघेणी मारहाण. निवडणुकीच्या रागातनं घटना घडल्याचा आरोप. टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या फिर्यादीवरनं 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. कल्याणमध्ये लोकलमध्ये चढण्यावरनं 2 महिलांमध्ये वाद. एक महिलेनं दुसऱ्या महिलेला दंडाचा चावा घेत तिचं बोट पिरगळलं. घटनेमध्ये महिला जखमी. पोलिसात तक्रार दाखल. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक असलेले 44 स्मारकं उद्ध्वस्त. C60 जवान, सीआरपीएफ, जिल्हा पोलीस दलाची एकत्र कारवाई. गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील माओवाद्यांची स्मारकं नष्ट. टिटवाळा स्टेशन परिसरामध्ये भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक. मद्यधुंद चालकाला स्थानिकांनी चोप दिला. संबंधित चालक पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामध्ये दुचाकीवरती जीवघेणा स्टंट. वडिलांनी 10 वर्षाच्या मुलाला चालवायला लावली दुचाकी. चिमुकल्याच्या हाती दुचाकी देत वडील बिनधास्तपणे मागे बसलेले पाहायला मिळाले. रायगडच्या माणगावमधील गारळ गावाच्या तलावामध्ये सापडला अनोळखी मृतदेह. परिसरामध्ये एकच खळबळ. माणगाव पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू. मराठी शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये चिमुकल्यांचा मोर्चा. शालेय विद्यार्थ्यांसोबत पालकही मोर्चामध्ये सहभागी. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचं कारण पुढे करत राज्यातील अनेक शाळा बंद करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप. यवतमाळच्या आझाद मैदानामध्ये 1800 कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी केलं आमरण उपोषण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचाई यांची भेट. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये. त्या दरम्यान हैदराबाद हाऊस इथे घेतली पंतप्रधान मोदींची भेट. भारताच्या आयटी क्षेत्राबद्दल चर्चा. न्यूयॉर्कच्या एका चर्चमध्ये भीषण स्फोट. स्फोटानंतर चर्चमध्ये आग. या आगीमध्ये 13 नागरिक जखमी. गॅस लिकेजमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती. आणि आता पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स.